welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to learn 3.2 The Fall of Troy from your 9th standard English textbook Lessons Meaning in Marathi. म्हणजे या लेसनचा अर्थ व्यवस्थित आपण समजून घेणार आहोत. एकूण 2 भागांमध्ये हा चॅप्टर विभागलेला आहे आणि याच्यामध्ये खूप सुंदर किंवा जगप्रसिद्ध अशी जी स्टोरी आहे ट्रॉय ची, ती स्टोरी तुम्हाला ते शिकायला मिळणार आहे. आणि या स्टोरीच्या माध्यमातून तुम्ही खूप नवीन शब्द तुमच्या शब्द संग्रहामध्ये जोडाल, कारण खूप भारी आहे ही स्टोरी. आता ही शिकायला सुरुवात करूया. याचा प्रत्येक ओळीचा शब्दाचा अर्थ मी शिकवणार आहेच, पण जर तुम्ही नवीन असाल तर नक्की या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आणि माझं नाव आहे सपना, मी पुणे जिल्ह्यातनं आहे. तुम्ही कोणत्या भागातनं व्हिडिओ बघताय मला नक्की सांगाल, आणि तुमची शाळा कोणती आहे तेही मला नक्की कळवाल. सो आपण आता सुरू करूया द फॉल ऑफ ट्रॉय. पण आता या स्टोरीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला मला काहीतरी पिक्चर्स दाखवायचे. ते पिक्चर्स तुम्ही बघून घ्या. हे आहे ट्रॉय. आता हा आपल्या जगाच्या नकाशामध्ये ट्रॉय इथे आहे आणि ग्रीस इथे आहे, कारण ग्रीक आणि ट्रॉयच्या लोकांमध्ये जे युद्ध झालं होतं, तुम्हाला एकूण लोकेशन मुळे कळेल यांच्यात काय अंतर होतं, कुठे होते ते. हे आहे ट्रॉय. ट्रॉयच्या शहराबद्दल आपण आता डिटेलमध्ये वाचणार आहोत, समजून घेणार आहोत. पण चित्ररूपामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की ट्रॉय कसं तटबंदीनं असं भक्कम शहर होतं, ज्याचे भक्कम तटबंदी होत्या. पुढचं पिक्चर आहे, इथे आपण बघू शकतो थोडंसं दुरून जर चित्र घेतलं आहे ट्रॉयचं, तर कसं समुद्र किनारा बाजूला आहे आणि हे ट्रॉय कसं मजबूत उभं आहे. त्याचसोबत इथे आपल्याला दिसतंय की त्या ट्रॉयच्या भोवतीला कसा वेढा घातलेला आहे, त्या वेढ्याचं चित्रण इथे दिसतंय. समुद्रकडेला आहे, जहाज आलेली आहेत आणि लोकांनी कसं युद्धाला सुरुवात केलेली आहे. आणि हे सुंदर चित्रण आहे तिथल्या ट्रॉयचं. आणि ही माउंट इडा त्याचं हे पिक्चर आहे. तर आपण आता ही चित्र बघितली. ही चित्र मी तुम्हाला का दाखवली, तुम्हाला लेसन हा जास्त चांगला कळावा. आता आपण सुरुवात करूया. द इलियाड इज द स्टोरी ऑफ इलियम ऑर ट्रॉय. म्हणजे इलियाड म्हणजे काय, काव्य. एपिक म्हणजे महाकाव्य, आणि इलियाड म्हणजे काव्य आहे जे होमरने लिहिलेलं आहे. तर इलियाड इज द स्टोरी ऑफ इलियम. इलियम आणि ट्रॉय हे एकच आहे, वेगळा नाहीये त्याचा अर्थ. ट्रॉयलाच इलियम म्हटलं, ट्रॉय हे शहर आहे. अ रिच trading city in Asia Minor near the narrow sea that leads from the Aegean to the Black Sea. आता हे नेमकं ठिकाण कुठे आहे, हे ट्रॉय जे शहर आहे ते नेमकं कुठे इथे सांगितलंय. त्यांनी सांगितलं की हे खूप श्रीमंत व्यापारी शहर, जिथे नियर सी दॅट, तर कोणत्या समुद्राजवळ आहे, एजियन समुद्राजवळ आहे, जे की ब्लॅक सी आहे. इट वॉज वेल सिच्युएटेड बोथ फॉर कॉमर्स अँड ऍग्रिकल्चर. म्हणजे कशासाठी उपयुक्त होतं जास्त, की वाणिज्य म्हणजे व्यापारासाठी सुद्धा आणि शेतीसाठी सुद्धा फार उपयुक्त शहर होतं. इन फ्रंट ऑफ द सिटी वॉज अ सी ओव्हर विच सेल्ड द शिप्स ऑफ ट्रॉय. म्हणजे त्या शहराच्या अगदी समोर काय होता, समुद्र होता, ज्याच्यामुळे समुद्राचा फायदा काय असतो, व्यापार करण्यासाठी, बोटी लावण्यासाठी आणि वाहतूक करण्यासाठी अगदी योग्य असं साधन त्यांच्याकडे होतं. आणि तिथे बोटींच्या साह्यानं व्यापार केला जायचा, कारण त्यांच्या समोरच समुद्र होता. कॅरिंग गुड्स अँड ग्रेन. आणि ते कसला व्यापार करायचे, सामानाचा आणि धान्याचा व्यापार करायचे. ऍट द ब्लॅक रोज द हाय पीक ऑफ द माउंट इडा. आणि तिथे काय होतं, माउंट इडा म्हणजे मोठा, जे तुम्हाला चित्र मी दाखवलं होतं की मोठा पर्वत होता जो माउंट इडा, फ्रॉम विच फ्लोड मेनी रिव्हर्स अँड स्ट्रीम्स. आणि ज्याच्यामधनं, त्या पर्वतांमधनं अनेक प्रकारच्या नदी प्रवाह तिथनं वाहत यायचे. आपण जसं म्हणतो हिमालयातनं अनेक नद्यांचा उगम होतो, त्या प्रकारे तिथे माउंट इडा होतो, इथून अनेक नद्यांचा उगम होता. The valleys among the hills were well watered and fertile with corn growing in fertile fields. म्हणजे विचार करा, नद्या होत्या, पाणी होतं, जमीन अत्यंत सुपीक होती, त्यामुळे तिथे भरपूर शेतीचं उत्पादन व्हायचं. आणि कॉर्न म्हणजे काय, मक्याची शेती व्हायची, मका मोठ्या प्रमाणामध्ये पिकवला जायचा. इन fertile fields and cattle feeding on the rich grass of the meadows. आता एवढं चांगलं सगळं होतं, शेती होती, आणि तिथे मोठ्या प्रमाणामध्ये काय होती, जनावरं. कॅटल फीडिंग म्हणजे काय, जी जनावरं त्यांच्याकडे, त्या जनावरांना खाण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये कुरणं होती. सो इथे गवतांच्या कुरणांना काय म्हणतात, मेडोज म्हणतात. अँड वाईल्ड शीप फेड ऑन द स्लोप्स ऑफ द हिल्स. आणि बकऱ्या होत्या की ज्या त्या
ते जे माउंट इडा होतं, पर्वतरांग होती, त्याच्या उतारावरती त्या गवतावर त्या चरत होत्या. तुमच्या डोळ्यासमोर आता एक छान चित्रण उभं राहिलं असेल की कशा प्रकारचं ते शहर होतं आणि त्या शहराच्या अवतीभोवतीचा परिसर कसा होता. राउंड देअर सिटी द ट्रोजन हॅड बिल्ट अ स्ट्रॉंग वॉल. आता तुम्हाला मी चित्र दाखवलं होतं कसे गोलाकार पद्धतीने ते शहर वसरलं होतं, त्याच्या भोवती कशा मस्त एकदम भक्कम तटबंदी होती. राउंड देअर सिटी, गोलाकार असं ते शहर होतं आणि त्या शहराच्या भोवतीनं ते जे ट्रॉय मधल्या लोकांना काय म्हणायचे, ट्रोजन्स. काय म्हणायचे, ट्रोजन्स. ट्रोजन्स हॅड बिल्ड, त्यांनी काय बांधणी केली होती, भक्कम भिंतींची बांधणी केली होती. सो दॅट नो एनिमी शुड अटॅक देम फ्रॉम द सी. म्हणजे जर समुद्रामार्गे कुणी आलं तर त्यांच्यावर कुणी हल्ला करू शकणार नाही याची तजवीज त्यांनी केलेली होती. मग समुद्रमार्गाची त्यांनी व्यवस्था केली. The wall was so broad that people could stand and sit and walk on it. तर ती भिंत इतकी जाड होती की त्या भिंतीवरती तुम्ही चालूही शकला असता, बसूही शकला असता, इतकी जाड भिंतीची तटबंदी होती. तुम्ही कोणत्या ठिकाणी गेलायत का, जसं मी शनिवार वाड्याला गेले होते, शनिवार वाड्याच्या तटबंदीवरती आपण चालू शकतो. अजून अशा कुठल्या किल्ल्याच्या तटबंदीवर तुम्ही गेला की ज्याच्यावर तुम्ही चालू शकलायत, बसू शकलायत, माझ्यासोबत नाव शेअर करणार का, असा कुठला किल्ला आहे जो तुम्ही पाहिलाय आणि त्याच्याबद्दल तुम्हाला नाव सांगायचं असेल सांगा, कारण कमेंट बॉक्स सगळे मित्रमैत्रिणी वाचतात, त्यांनाही माहिती मिळेल. सो त्या या प्रकारची जाड तटबंदी त्यांनी उभी केली होती. द ग्रेट गेट स्टूड ओपन अँड पीपल कुड गो टू द सी शोर आउटसाइड. म्हणजे त्या भिंतीला एक छान मोठं दार होतं आणि ते उघडं केलं जायचं जेव्हा लोकांना बाहेर जायचे, सी शोर म्हणजे समुद्र किनारे जायचे, आउटसाइड अँड कम इन दे प्लीज, म्हणजे त्यांना हवं तेव्हा ते जाऊ येऊ शकत होते समुद्र किनारी. बट इन टाइम ऑफ वॉर, पण युद्धाच्या वेळी मात्र द गेट्स वुड बी क्लोज्ड. पण युद्धाच्या वेळी मात्र ते दारं बंद केली जायची. अँड देन द सिटी वॉज लाईक अ स्ट्रॉंग फोर्ट्रेस. म्हणजे जेव्हा युद्ध व्हायचं ना, ते युद्धाच्या वेळी ती दारं बंद केली जायची आणि मग ते शहराला कसं स्वरूप यायचं, एखाद्या तटबंदीचं स्वरूप यायचं आणि पूर्ण गेट वगैरे सगळं बंद, सगळी लोक आतमध्ये बंदिस्त असायची. तर अशा प्रकारचं तिथे वातावरण व्हायचं आणि पुढे काय, फोर्ट्रेस क्वाईट सेफ फ्रॉम ऑल अटॅक्स. आणि त्याच्यामुळे सगळ्या प्रकारच्या हल्ल्यांपासून ती लोक वाचली जायची. प्रोटेक्टेड बाय द वॉल सराउंडेड इट, म्हणजे त्या वॉलमुळे त्यांना प्रचंड संरक्षण होतं. ऍज वेल एज बाय द हिल्स बिहाइंड. आणि ही तर तटबंदी होतीच, त्याच पाठीमागं जी माउंट इडा होती, पर्वतरांग होती, त्याच्यामुळे पण त्यांना मागून सुद्धा खूप मोठं संरक्षण होतं. दस ट्रॉय वॉज अ स्ट्रॉंग सिटी. आणि त्यामुळे दस म्हणजे काय, या सगळ्या गोष्टींमुळे ट्रॉय हे खूप भक्कम शहर होतं. स्ट्रॉंगली प्रोटेक्टेड बाय इट्स वॉल अँड स्ट्रॉंगली डिफेंडेड बाय इट्स ब्रेव्ह सोल्जर्स. म्हणजे त्यांच्या भिंतींमुळे जेवढं ते सुरक्षित होतं तेवढंच त्यांच्या शूर अशा योद्ध्यांमुळे, सैनिकांमुळे सुद्धा ते शहर खूप जास्त सुरक्षित होतं. But all the kings and heroes of the Greece had declared war against the Trojans. आता हे जे ट्रोजन होते, ट्रॉयची लोक होती, यांच्या विरोधात ह्या ग्रीसच्या लोकांनी काय केलं, युद्ध पुकारलं. का युद्ध पुकारलं याचं खूप महत्वाचं कारण आहे. ते असं आहे बिकॉज ते कारण दिले पॅरिस. पॅरिस हा कोण आहे, ट्रॉयचा जो राजा आहे त्याचा मुलगा आहे पॅरिस. पॅरिस अ प्रिन्स ऑफ ट्रॉय हॅड परस्युएडेड हेलेन. हेलेन कोण आहे, वाईफ ऑफ ग्रीक किंग मेनेलियस. म्हणजे ग्रीसचा जो राजा आहे त्याचं नाव काय, मेनेलियस. त्याची बायको कोण आहे, हेलेना. आणि या ग्रीसच्या राजाची बायको म्हणजे मेनेलियसची बायको हेलेना, या हेलेनावरती हा जो पॅरिस जो आहे, जो ट्रॉयचा राजाचा मुलगा आहे, त्याला ती हेलेना आवडते, पण ही ऑलरेडी मॅरिड आहे. मग तो तिला काय करतो, फूस लावणे आपण ज्याला म्हणतो ना, तिचं मन वळवतो आणि तिला पळवून देतो आपल्या राज्यामध्ये. वाईफ अँड ग्रीन मेनेलियस टू इलोप विथ हिम. इलोप म्हणजे काय, पळून जाणे. ही हॅड ब्रॉट हर टू ट्रॉय. आणि तो तिला ट्रॉयमध्ये घेऊन आला. ही इतकी सोपी गोष्ट नव्हती, कारण ग्रीक सुद्धा खूप मोठं शहर होतं. तिकडे खूप योद्धे होते जे खूप लढू शकणारे होते आणि त्यांच्यासाठी फार विचित्र अशी गोष्ट घडली होती आणि त्यांना ते सहन झालं नाही. मग त्यांनी काय केलं, द ग्रीक्स वॉन्टेड टू टेक रिव्हेंज. आता त्यांना बदला घ्यायचा या गोष्टीचा
ऑन ट्रॉय फॉर द रॉंग डन. त्यांनी जे वाईट वागलं होतं त्या लोकांसोबत, मेनेलियसची बायको पळून नेल्यामुळे मेनेलियस प्रचंड चिडला होता. सगळे ग्रीक वासी त्याच्या सोबत होते की आपण आता बदला घ्यायचाय. सो मेनेलियस दे सेल्ड टू ट्रॉय. आता त्यांनी काय केलं, प्रवास. सेल्ड टू ट्रॉय म्हणजे त्यांनी प्रवास करायला सुरुवात केली. अँड लेड सीज म्हणजे काय, वेढा काढला त्यांनी पूर्ण. तुम्हाला मी चित्र दाखवलं त्या वेढ्याचं. पूर्ण त्या ट्रॉय भोवती वेढा टाकलेला आहे. टू द सिटी द ट्रोजन्स टू फॉट हार्ड अँड द सीज कंटिन्यूड फॉर द 10 years. म्हणजे तुम्ही विचार करा की हा जो हे जे लढाई चालली होती ती किती वर्ष चालली होती, 10 long years. म्हणजे 10 वर्ष हे युद्ध चाललं होतं. द फायटिंग वेंट ऑन डेली. आणि हे भांडण, हे युद्ध रोज चालायचं, रोज. बट द siege did not end. On the one hand, the Greeks could not take the city, and on the other hand, the Trojans could not force them to sail away. आता इथं कसं होत होतं बघा, म्हणजे इथं जे ट्रोजन्स होते ते ट्रोजन्स या ग्रीकांना दूर पाठवण्यास यशस्वी झाले नाही. बरं, हे ग्रीक जे लोक होते यांना ट्रॉय शहर काबीज करणं शक्य झालं नाही. हे दोघंही इतके ताकदीचे होते की युद्ध कसं संपायचं नाव घेत नव्हतं. 10 वर्ष युद्ध सातत्यानं चालू होतं. एव्हरी डे द ट्रोजन्स केम आउट ऑफ देअर गेट्स. ट्रोजन्स बाहेर यायचे गेट मधनं आणि ग्रीक्स केम आउट ऑफ देअर टेंट्स. ते कुठे राहायचे, ते टेंट्स मध्ये राहायचे, ते जहाजावर राहायचे. आणि फायटिंग वेंट ऑन. समटाइम्स म्हणजे कधी कधी तर काय व्हायचं माहिती का, ते युद्ध इतकं जोरात चालायचं. आता बघा, तुमच्या लक्षात आलं असेल हे चित्र बघून कशा प्रकारे हे सगळं. आता हा वेढा असा पूर्ण पडलेला आहे, इतकं सुंदर असं ट्रॉय. पुढे फारच काय काय गोष्टी घडतायत आता तुम्हाला बघायला मिळणार आहे, ऐकायला मिळणार आहे. सो देअर वर ग्रेट बॅटल्स बिटवीन द टू आर्मीज. म्हणजे या दोन आर्मीमध्ये खूपच, ग्रेट म्हणजे महान या अर्थाने नाही, इथे ग्रेट म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे युद्ध चालू होतं. समटाइम्स देअर वेअर सिंगल फाईट्स बिटवीन टू ग्रेट हिरोज. म्हणजे फक्त सैनिक असे युद्ध करतात असं नाही, कधी कधी दोन हिरो, दोन योद्ध्यांमध्ये लढाई चालायची, कधी सैनिकांमध्ये लढाई चालायची. समटाइम्स द ट्रोजन्स हॅड द बेटर ऑफ इट अँड समटाइम्स द ग्रीक्स. म्हणजे कधी कधी ग्रीक्स त्यांच्यावर हावी व्हायचे तर कधी कधी ट्रोजन त्यांच्यावर हावी व्हायचे. अशा प्रकारचे युद्ध चालू होतं. बट स्टील द फायटिंग वेंट ऑन. ग्रेट हिरोज ऑन बोथ साइड्स वर किल्ड. आणि या सगळ्या युद्धामध्ये जे महान योद्धे होते ते मारले जात होते. इन द कोर्स ऑफ द वॉर आफ्टर लीडिंग द डिफेन्स ऑफ हिज सिटी फॉर 9 years. 9 वर्ष झालेली आहेत. खूप योद्धे मारले गेले आहेत. कधी ग्रीक्स वरचढ होते तर कधी ट्रोजन्स वरचढ होते. आता हे सगळं झालंय. आता पुढे काय होतं, आफ्टर लीडिंग द डिफेन्स ऑफ हिज सिटी फॉर 9 years द ब्रेव्ह हेक्टर. आज हेक्टर होता, त्याने 9 वर्ष आपल्या शहराची काळजी घेतलेली आहे. पण पुढे काय होतं, हेक्टर वॉज ऍट लास्ट किल्ड बाय अचिलीज. अचिलीज आणि हेक्टर दोघे योद्धे होते. हेक्टरनं आपल्या शहराची खूप काळजी घेतली, लढला, पण शेवटी तो अचिलीज कडनं मृत पावला. बट अचिलीज हिमसेल्फ वॉज किल्ड लेटर ऑन बाय अ पॉइझनस अॅरो दॅट एंटर्ड हिज हील, द ओनली पार्ट ऑफ हिज बॉडी वेअर ही कुड बी वुंडेड. विचार करा, हा जो अचिलीज होता हा पूर्ण अख्खं अंग त्याचं जखमांनी भरलं होतं. फक्त पायाचा अंगठा तेवढा राहिला होता. तो सुद्धा एका विषारी बाणाने टाच, त्याची फक्त टाचेमध्ये त्याचं विषारी बाण घुसला आणि तो मृत पावला. अख्खं शरीर त्याचं जखमांनी भरलं होतं. स्टील लेटर पॅरिस हिमसेल्फ वॉज किल्ड. आणि त्यानंतर पॅरिस सुद्धा मृत पावलेला आहे. ऑल्सो बाय पॉइझन्ड अॅरो. आणि पॅरिस सुद्धा कशाने मृत पावलाय, पॉइझन्ड अॅरो म्हणजे एका विषारी बाणामुळे तो मेलाय. द ट्रोजन्स वेअर टायर्ड ऑफ बिंग शट अप इन देअर सिटी. ते इतके वैतागले होते ट्रोजन्स. अँड द ग्रीक्स वेअर लॉंगिंग टू सी देअर होम्स अगेन. आता ग्रीक सुद्धा उत्कट इच्छा झाली त्यांना. लॉंगिंग म्हणजे काय, उत्कट इच्छा होणे, त्यांना स्वतःचं घर बघण्याची खूप इच्छा झाली. बट स्टील द फायटिंग वेंट ऑन. पण अजूनही काय झालंय, फायटिंग चालूच आहे. आणि अशा प्रकारे ही गोष्ट पार्ट 1 इथेच संपलेला आहे. या फायटिंगचं पुढे काय झालंय, फायटिंग संपते का नाही संपत आहे, ट्रोजन्स जिंकतायत का ग्रीक जिंकतायत, पुढे काय होत आहे, या स्टोरीची जितकी तुम्हाला उत्सुकता इतकी मलाही आहे. आपण या पुढच्या स्टोरीमध्ये बघूया पार्टमध्ये की कोण नक्की जिंकणार आहे किंवा काय होणार आहे. सो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कोणत्याही विषयाचा किंवा इंग्लिश ग्रामर, इंग्लिश रिलेटेड काहीही अडत असेल मला कमेंट करून विचारा, मी तुमच्यासाठी नक्की उत्तर पाठवेन. आणि तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. धन्यवाद.